जनरली हे कॅल्क्युलेट जेव्हा करतो आपण तेव्हा कॉस्ट काय काय पकडता? सो दॅट्स अ व्हेरी रॉंग क्वेश्चन टू बिगिन विथ. देर इज नो सच थिंग ॲज ॲव्हरेज कन्स्ट्रक्शन कॉस्ट. कारण नाही, आता हे जेव्हा केदारनी सांगितलं की मी 80 ते 85% देईन, याच्यात कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती पकडलाय? आता साधारण 3500-3600 रुपयाच्या आसपास प्युअर कन्स्ट्रक्शन कॉस्ट जाते. करेक्ट. ओके, तेवढी तरी जाते आणि ती आजची जाते. मी जॅग्वारचे फिटिंग 2 वर्षानंतर लावणार आहे, 3 वर्षानंतर लावणार आहे. देर इज गोइंग टू बी इन्फ्लेशन. माझे लेबर रेट्स वाढणार आहेत. तर ॲज अ डेव्हलपर आय नीड टू कीप सम पॅडिंग फॉर इट. पूर्वी काय व्हायचं, ह्या इन्फ्लेशनला काउंटर काय करायचं, वाढते भाव काउंटर करायचे ऑटोमॅटिकली. नो बडी फिगर्ड इन्फ्लेशन. कारण काय, मला 500-800-1000 रुपये रेट मला एव्हरी इयर वाढवून मिळणार आहे. यू कांट डू दॅट एनिमोर इन माय ओपिनियन. रेट्स आर गोइंग टू रिमेन स्टेबल. रेट्स कमी नक्कीच होणार नाही आहेत, कारण काय कुठलेही खर्च कमी होत नाही आहेत. पण रेट स्टेबल होतील किंवा थोडे 5% वर्षाला वाढतील, इतपतच वाढतील. असं गणित करून केलं तर मला वाटतं 3500-3600 आजचा रेट धरायला काय हरकत नाही.